सांगलीतील करगणी गावामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. एका 10वीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. तिचा व्हिडिओ शूट करण्यात आला आणि तिला तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. तिच्याकडे वारंवार शरीर सुखाची मागणी करण्यात आली, नाहीतर व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी देण्यात आली. आरोपी राजू गेंडने माझ्या मित्रांबरोबरही तू शरीर संबंध ठेव अशी धमकी देण्यात आली. या सर्व गोष्टींना कंटाळून त्या 10वीतल्या मुलीने आत्महत्या केली. मुख्य आरोपी राजू गेंड याचं करगणी बस स्थानकाबाहेर एक बेकरी आहे. या बेकरीच्या आतमधील रूममध्ये याने जबरदस्तीने तिचा रेप केला होता आणि त्याचा व्हिडिओ देखील शूट केला होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा बलात्कार त्याने त्या मुलीच्या बहिणीसमोर केला होता. याच्या बेकरीमध्ये शाळेतल्या मुली यायच्या, काही वस्तू चॉकलेट वगैरे घ्यायच्या. त्यावेळी हे लोक त्यांच्याशी मैत्री करायचे आणि नंतर त्यांच्याबरोबर अत्याचार करून त्यांचे व्हिडिओ शूट करायचे. मिळालेल्या माहितीनुसार राजू गेंड याच्या मोबाईलमधून 20 ते 25 व्हिडिओ मिळाले आहेत, ज्याच्या त्यांनी CD देखील बनवून ठेवल्या होत्या. राजू गेंड आणि त्याच्या मित्रांना राजकीय वरदस्त असल्याने गुन्हा नोंदवून घेण्यामध्ये पोलिसांनी विलंब लावला असं म्हणणं कुटुंबियांचं आहे. यातील राजू गेंड आणि एका आरोपीला मुलीच्या वडिलांनी आणि गावकऱ्यांनी मारून पोलिसांमध्ये दाखल केलं होतं. 2 आरोपी फरार होते, जे आता बुधवारी सापडलेले आहेत. पोलिसांकडून व्यवस्थित तपास होत नाही, यामुळे ही केस आता महिला PSI कांबळे यांच्याकडे देण्यात आली आहे. राजकीय वरदस्त आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे गावातील गरीब लोक यांच्या विरोधात कंप्लेंट करत नाहीत, असं पीडित महिलेच्या घरच्यांचं म्हणणं आहे.